So good evening, everybody. Nice to have Pastor Donde to translate. I'm happy to see him again. आणि बऱ्याच कालावधीनंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर एकत्र पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये मला खूप आनंद आहे. सगळ्यांना माझा येशूच्या नावामध्ये नमस्कार. I'm afraid I don't have a lot of time today, but I will pick it up next week. आणि आज आपल्याकडे फारसा वेळ नाही. पुढच्या आठवड्यापासून आपण सविस्तर या विषयाचा अभ्यास करणार आहोत. We are going to see the teaching of Jesus, and I will cover some theme around the teaching. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण हा विषय येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत. आज थोडीशी प्रस्तावना मी त्या संबंधी करणार आहे. But first, maybe today I'm going to share with you a little about the teacher himself. आता शिक्षणाकडे जाण्यापूर्वी शिक्षण देणाऱ्या शिक्षकासंबंधी थोड्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया. And I know that if I look at myself, we all want to be like him. आणि मला देखील वाटतं आणि तुम्हाला देखील असं वाटत असं की त्याच्यासारखं आपण बनावं. And his teaching was a big part of his ministry. प्रभू येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षाच्या सेवा कार्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं शिक्षण. And if one thing, Jesus was really focused on the content of his teaching. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिक्षणावर सगळ्यात जास्त केंद्रित केलं होतं त्याचं लक्ष या 3.5 वर्षामध्ये. We cannot see a point where he was drifting or saying something that was not relevant. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये कधीही आम्ही असं पाहत नाही की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्याही अनावश्यक गोष्टी बोललेला आहे. प्रत्येक गोष्ट जो प्रभू येशू ख्रिस्त बोललेला आहे त्याला संदर्भ आहे, अर्थ आहे. He wanted to communicate the revealed truth. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सत्य लोकांना सांगायचं होतं ते त्यानं आपल्या शिक्षणामधून स्पष्ट केलं. And he recognized his teaching and repeated several times that the content of his teaching did not come from him. आणि बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की त्याचं जे शिक्षण आहे ते अनेक पदरी आहे किंवा अनेक विषय त्यानं आपल्या शिक्षणामध्ये उद्धृत केलेले आम्हाला दिसतात. He had received and accepted the responsibility God had given him. आणि देवानं या पृथ्वी तलावर जी जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताला दिली होती ती स्वीकारतानाच प्रभू येशू ख्रिस्तानं हे शिक्षण देखील त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आम्ही पाहतो. And he had no hesitation and no fear. आणि हे शिक्षण लोकसमुदायाला, धर्म गुरूंना आणि इतर लोकांना देण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं कोणतीही कुचराई केली नाही किंवा कधीही त्याला कुणाचंही भय वाटलं नाही. And his teaching was full of authority. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण हे पूर्णपणे अधिकारयुक्त असं होतं. He was not just a delegate of God's authority. आणि फक्त देवाचा अधिकार त्यानं प्राप्त केला होता एवढंच नव्हे. He was the Word made flesh. शब्द देही झालेला असा तो प्रभू येशू ख्रिस्त देवाचा अधिकारयुक्त शब्द होता. And I think sometimes we need also to understand the words that it becomes flesh in ourselves. आणि मग आम्हाला देखील या अनुभवातनं जायचं आहे की आमच्यामध्ये देखील
देवाचा शब्द की देवाचं वचन प्रत्यक्ष देही झालेलं म्हणजे आकाराला आलेलं आम्हाला पाहता येईल. So Christ teaches as one sent by God. आणि देवानं सामर्थ्य, अभिषेक आणि अधिकार देऊन पाठवलेला आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामधून या सर्व गोष्टी आम्हाला दिसून येतात. He teaches with clarity, authority, and variety. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण अनेक पदरी होतं, अनेक विषय त्याने शिकवले. त्याचं शिक्षण अधिकारवाणीनं युक्त होतं, हे देखील आम्ही पाहतो. But more than anything, he teaches and his teaching changes lives. आणि सर्वात महत्वाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण हे लोकांचं जीवन परिवर्तन करणारं, बदलणारं असं होतं. And he expect people to respond to his teaching. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची हीच अपेक्षा होती की लोकांनी त्याचं शिक्षण ऐकावं, त्या शिक्षणाला प्रतिसाद द्यावा आणि लोकांच्या जीवनामध्ये बदल घडावा. Even if his teaching provoke many times opposition. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाद्वारे त्या काळामध्ये असलेले काही धार्मिक पुढारी, शास्त्री, परुषी यांना त्याचा राग आला, त्याला विरोध देखील झाला. And he uses various methods to teach. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं हे शिक्षण देताना निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब केला किंवा उपयोग केला. He was very aware of his environment. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या भोवती असलेल्या वातावरणाची पूर्णपणे जाणीव होती. He knew how to read people. आणि लोकांचं जीवनाचा कशा पद्धतीनं वाचन करावं हे प्रभू येशू ख्रिस्त शिकला होता. And he didn't prepare notes and then just deliver those notes. प्रभू येशू ख्रिस्तानं कधीही नोट्स किंवा लिखित स्वरूपाच्या शिक्षणाच्या पद्धतीचा वापर केला नाही. First, he really felt who was there. He felt the atmosphere. He felt the awareness. He felt the curiosity. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा नेहमी जाणीवेनं भरलेला होता, उत्सुकतेनं भरलेला होता आणि त्याच्या सभोवती असलेले जे लोक होते, त्याचं शिक्षण ऐकणारे जे श्रोते होते, त्या संबंधी त्याला कळवळा होता. And then he would adapt his teaching to the people that were listening. आणि जे लोक अवतीभोवती आहेत, ज्या प्रकारचे लोक त्याचं शिक्षण ऐकणारे आहेत, ते गृहीत धरून प्रभू येशूनं त्या प्रकारचं शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना दिलं. And the first method that he uses that we all know are the parables. आणि एक पद्धती प्रभू येशू ख्रिस्तानं जी वारंवार वापरली आणि जी अतिशय सोपी पद्धती होती, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं निरनिराळे दाखले देऊन लोकांना शिक्षण दिलं. And we know that a parable is a short, simple story with a moral or spiritual lesson. आणि आम्हाला माहित आहे, दाखला म्हणजे या जगामध्ये घडणारी सामान्य गोष्ट, पण त्या सामान्य गोष्टीमधून आम्हाला आत्मिक बोध किंवा आम्हाला आत्मिक ज्ञान प्राप्त होतं. The story, they were drawn many times from everyday experience. आणि आमच्या आजूबाजूला असणाऱ्या सामान्य गोष्टींमधून, घडणाऱ्या गोष्टींमधूनच या दाखल्याच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त निवडत असे. Because his audience was most of the time a very simple crowd.
आणि बऱ्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती जे लोक होते, जे त्याचे श्रोते होते, ते अतिशय सामान्य लोक असल्यामुळे त्यांना माहिती असणाऱ्या, त्यांनी पाहिलेल्या, ऐकलेल्या अशा गोष्टींमधूनच, दाखल्यामधूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना शिक्षण देत असे. And he had also a lot of children in the crowd. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती बरेच लोक असत आणि लेकरही असत. But even in our time, people like a nice and good story. आम्हाला देखील आजच्या काळामध्ये चांगल्या गोष्टी ऐकायला आवडतात. But his parable always had a deeper meaning. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या दाखल्यामधून ज्या गोष्टी त्यानं सांगितल्या, त्याला खूपच गहन किंवा गर्भित अर्थ होता. But he wanted that deeper meaning to be understood that people that had also a deeper hunger. आणि मग लोकांना एक आंतरिक भूक असावी आणि त्या आंतरिक भुकेच्या द्वारे लोकांनी या दाखल्याच्या सामान्य कथांमधून आत्मिक बोध घ्यावा, ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती. And if we take the parable of the sower, for example, we see Jesus telling a story. आणि मग पेरणाऱ्याचा दाखला, हा दाखला जर आम्ही समोर ठेवला तर त्यामधून अनेक गोष्टी आम्हाला समजून येतात. And I think every Christian knows the parable of the sower. आणि मला माहित आहे की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला हा पेरणाऱ्याचा दाखला चांगलाच माहिती आहे. But when you look at the text, he doesn't give the deeper meaning. He just tells the story of the sower. पण हा पेरणाऱ्याचा दाखला सांगताना प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीलाच त्यातील गहन अर्थ किंवा आत्मिक बोध लोकांना सांगत नाही. तो अतिशय साधी सोपी गोष्ट त्यांना सांगत आहे. And everybody understood what he was saying. आणि पेरणाऱ्याच्या दाखल्यामधून प्रभू येशू ख्रिस्त जे सांगत होता ते सर्वसामान्य लोकांना चांगल्या पद्धतीनं समजत होतं. And it's after, when he had his disciple around him, that they ask him, what is the meaning of the parable? आणि लोकांना हा पेरणाऱ्याचा दाखला सांगितल्यानंतर प्रभू येशूचे शिष्य प्रभू येशू जवळ आले आणि ते त्याला म्हणाले, गुरुजी, तुम्ही हा दाखला सांगितला पण त्याचा अर्थ काय आम्हाला समजला नाही, तो जरा समजावून सांगा. And if you see or read what Jesus said, none of the disciple had realized that the seed was the word. आणि मग त्या शिष्यांपैकी कोणालाही कल्पना नव्हती की प्रभू येशूनं पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये बियाचा उल्लेख केला. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, हे बी म्हणजे काय? हे बी म्हणजे देवाचं वचन होय. And many of the parables, Jesus is going to first tell them, and then he will take people and teach them to understand what he wanted them to see. आणि बऱ्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांद्वारे शिक्षण देत असे आणि मग काही लोकांना त्या दाखल्यांमधील ज्या गहन गोष्टी आहेत, गुप्त गोष्टी आहेत किंवा आत्मिक गोष्टी आहेत, त्या देखील बऱ्याच वेळेला तो समजावून सांगत असे. I think it takes teaching and learning takes time. आणि शिक्षण देण्यासाठी आणि ते शिक्षण व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. And Jesus knew that he didn't have a lot of time to teach the crowds. आणि लोकसमुदायाला शिक्षण देण्यासाठी प्रभू येशूकडे पुरेसा वेळ नव्हता, हे त्याला माहीत होतं. त्याचा वधस्तंभ त्याच्या समोर होता, हे देखील त्याला माहीत होतं. But he didn't want to rush people. परंतु
लोकांचा नाश व्हावा किंवा लोकांनी देवाच्या राज्यापासून दूर जावं अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा नव्हती. That's why he took a group of people around him to teach them, so that when he would be gone, they could give away his teaching. प्रभू येशू ख्रिस्तानं जितकं शक्य होईल तितकं लोकांना एकत्रित केलं आणि त्यांना शिक्षण दिलं देवाच्या राज्याचं. He never was in a hurry. He wanted people to understand really what he meant. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे जरी वेळ कमी होता तरी प्रभू येशू ख्रिस्तानं शिक्षण देण्यामध्ये कधीही घाई किंवा गडबड केली नाही. प्रत्येक विषय तो नीटपणे शिस्तबद्धपणे लोकांना समजावून देत होता. I have to stop. I have to go to another teaching, and या ठिकाणी आता आपण हा वर्ग थांबवत आहोत कारण दुसरीकडं शिक्षण देण्यासाठी दुसरा वर्ग घेण्यासाठी मला आता गेलं पाहिजे, ती वेळ झालेली आहे. म्हणून हा वर्ग आता या ठिकाणीच आपण थांबवत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटूया आणि या विषयाचा पुढील अभ्यास आपण नंतर करूया. So we will take up next week. आणि पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत आणि हा विषय आपण पुढे चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि माझी प्रार्थना आहे प्रभू या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुमचं संरक्षण करो, तुम्हाला आशीर्वादित करो, तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची उणीव आहे ती भरून काढो आणि देवाचं वचन समजण्यासाठी आपल्या सर्वांना तो सहाय्य आणि मदत करो. आमेन. I wish you a good evening. Thank you. Thank you, sister. God bless you. We'll see you God next bless week. you too. See you next week. Next week, yeah. Thank you.